नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण आज मुंबई पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि माहिती देत आहोत. तसंच राज्य सरकारचं काय नियोजन असणार त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आणि अपडेट आहे. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा भावांनो. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरती 2024. विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकार मैदानी चाचणी लवकरच पूर्ण करणार आहेत. मुंबईची असो किंवा इतर सर्व ठिकाणच्या मैदानी चाचणी लवकरच पूर्ण करून लवकर सर्व ही भरती प्रक्रिया आटोपण्याची राज्य सरकारची तयारी आहेत. कारण की पुढे 2024पर्यंतच्या रिक्त होणाऱ्या जागेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असून ते लवकरच 7,000 पदाची नवीन भरती करणार आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुकीआधी ही सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी राज्य सरकारवर आहेत. कारण की निवडणुकीच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारची भरती करता येत नाही. पोलीस प्रशासनावर निवडणुकीची एक महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळं त्यांना भरती प्रक्रिया राबवता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र, मुंबईचे तसंच इतर ठिकाणचे लवकरच मैदानी चाचणी चालू होऊन लवकरच लेखी परीक्षासुद्धा पूर्ण होणार आहेत. ज्याप्रमाणे इतर जिल्ह्यांची लेखी परीक्षा झाल्या, मैदानी चाचणी झाल्या, निकाल यायला लागले, काही ठिकाणचे निकाल बाकी आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो लवकरच मुंबईचं सुद्धा नियोजन सरकार पूर्ण करणार आहेत. आणि आचारसंहितेच्या आधीच राज्य सरकारला ही सर्व पूर्ण करायचं आहेत. ही वेगाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती राज्य सरकारला करायची असून पुढे 7,000 ते 9,000 पदाची परत पुन्हा नव्याने भरती सरकारला काढायची असल्यामुळे सरकारला ही लवकरात लवकर भरती करण्याची घाई झाली आहेत. विद्यार्थ्यांनी खूप मागणी केली होती की भरती प्रक्रिया बंद करावी, पावसामुळे पुढे ढकलावी, तरी राज्य सरकारने भरती प्रक्रिया राबवली. त्यामुळे एकच कळत आहे की राज्य सरकारला ही भरती प्रक्रिया लवकर करायची आहे. तसंच आपली राज्य सरकारला कळकळी विनंती आहे की आता जी पुढे भरती होत आहे, आता ही मुंबई पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना तसंच इतरही सर्व विद्यार्थ्यांना जी 9,000 पदाची किंवा 7,000 पदाची जी पण भरती त्यामध्ये वयवाढ द्यावी. कारण की विद्यार्थ्यांचं वय वाढ दिल्यामुळं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फटका झाला, ज्याचा परिणाम तुम्ही आंदोलनात पाहिला होता. पुणे येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, परंतु राज्य सरकारने त्यावर काय केलं त्या संदर्भात काही समजलं नाही. परंतु या संदर्भात राज्य सरकारने या भरतीत तरी विद्यार्थ्यांना वयवाढ संदर्भात मोठा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना सूट देण्यात यावी. तसंच विद्यार्थी मित्रासाठी जे विद्यार्थी आता मुंबईला पेपर ग्राउंडला जाणार आहेत त्या सर्वांसाठी तिथं चांगली व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून मुंबईला जाणाऱ्या मैदानी चाचणीसाठी पेपरसाठी असो त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण असल्यामुळे तिथे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत असतात. त्यामुळे राज्य सरकारने दक्षता घेतली पाहिजेत. तसंच मैदानी चाचणीचे हॉल तिकीट व नियोजन काय आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांना आता सूचना लवकरच येऊन जातील. तसंच विद्यार्थी मित्र, आपण तुमच्यासाठी 1 जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंतच्या या 7 महिन्याच्या तसंच मागील 2023च्या सुद्धा महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी संदर्भात तुमच्यासाठी एक PDF स्वरूपात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रश्न आणि सर्व गोष्टींचं विश्लेषण, नियुक्त्या, राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना, त्यानंतरच महत्त्वाच्या घडलेल्या घटना, त्यानंतर विद्यार्थी मित्र पुरस्कार, संमेलनं, मिटिंगा, ज्या पण महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारल्या जातात त्यावर आपण PDF बनवली असून विद्यार्थी मित्र ही चालू घडामोडीची अत्यंत महत्त्वाची PDF तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. आणि त्याची किंमत फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्र ₹25 असणार आहे. भावांनो, मी खूप मेहनत करून ही PDF बनवली असून विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत जेवढे पेपर झालेत त्या सर्व पेपरचे विश्लेषण करून कशाप्रकारे प्रश्न विचारले जात आहेत पेपरमध्ये त्या संदर्भामध्ये त्याचं सर्व विश्लेषण करून आपण ह्या सर्व प्रश्नांची मांडणी केली असून सगळ्यात जास्त हे प्रश्न 100% तुम्हाला पोलीस भरतीला विचारण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे तुम्ही 100% PDF घेऊन टाका विद्यार्थी मित्र. आणि सर्व PDF वाचा, तुम्ही वाटलंच त्याची झेरॉक्स पण काढू शकता, ही PDF स्वरूपात असणार आहेत. तसं विद्यार्थी मित्र, SSC MTHची कोणी तयारी करत असन, रेल्वे भरती करीत असन, त्यानंतर TET व इतर भरत्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशी महत्त्वाची PDF आहे, जिच्यातून 100% तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न हे 100% येऊ शकतात आणि तुम्हाला याचा 100% फायदा होईल. तसंच विद्यार्थी मित्र, आपण लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये ही PDF तुमच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सॅम्पल म्हणून देईन आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर देईन विद्यार्थी मित्र. त्यावर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकावा आणि तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या नंबरवर मी ती PDF टाकून देईन. जानेवारी ते जवळजवळ आपल्या आता जुलै महिन्यापर्यंतच्या सर्व
महिन्याचं एक एक घटकाचं आपण विश्लेषण करून ही PDF तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद. आभारी आहेत. ते डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनल लिंक असून तिलाही तुम्ही जॉईंट करा.